अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलमध्ये. आज एका वेगळ्या विषयावर हा व्हिडिओ आहे जो आपल्याला खूप ज्ञानवर्धक ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस जन्माला येताना आपल्या पूर्वीच्या जन्मातील कर्माचा साठा सोबत घेऊन येतो. त्याला आपण प्रारब्ध असे म्हणतो. हे प्रारब्ध म्हणजे मागील जन्मातील चांगले आणि वाईट कर्म. या प्रारब्धानुसारच आपल्या जीवनातील सुख दुःख यश अपयश ठरलेले असते. त्यामुळे तुम्ही या जन्मात कितीही चांगले कर्म केले, तुमच्या प्रारब्धानुसार जर काही दुःख समस्या असतील तर त्या तुम्हाला भोगाव्याच लागतात. हे एक नैसर्गिक सत्य आहे आणि त्याला कुणीही टाळू शकत नाही. आता प्रश्न असा आहे की प्रारब्ध अटल आहे तर चांगले कर्म करण्याचा काय उपयोग? इथेच स्वामी समर्थांच्या कृपेचा व त्यांच्या शिकवणीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी स्वामीचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव स्वामी माऊलींची कृपा राहो आणि तुमची इच्छित मनोरथ पूर्ण होवो. चांगले कर्म म्हणजे काय? केवळ दानधर्म करणे, पूजापाठ करणे किंवा इतरांना मदत करणे एवढेच नव्हे, तर चांगले कर्म म्हणजे शुद्ध हेतूने केलेले कोणतेही कार्य. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करता, तेव्हा ते चांगले कर्म ठरते. या चांगल्या कर्माची खूप मोठी शक्ती असते. श्री स्वामी समर्थ हे त्रिगुणात्मक आणि सर्वव्यापी आहेत. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे स्वरूप आहेत. त्यांची कृपा आपल्या जीवनात अनेक प्रकारे कार्य करते. जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा स्वामी माऊलींची आपल्यावर कृपा होते. या कृपेमुळे काय होते? 1. प्रारब्धाची तीव्रता कमी होते. तुमच्या प्रारब्धात मोठे दुःख किंवा समस्या असतील तर तुमच्या चांगल्या कर्मामुळे त्याची तीव्रता कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर गंभीर आजार होणार असेल तर त्याच्या चांगल्या कर्मामुळे तो आजार सौम्य होऊ शकतो किंवा लवकर बरा होऊ शकतो. 2. संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते. अनेकदा आपल्या जीवनात अचानक मोठी संकटे येतात. अशा वेळी जर आपले कर्म चांगले असतील तर स्वामी माऊली आपल्याला त्या संकटातून धैर्याने आणि शांतपणे सामोरे जाण्याची शक्ती देतात. आपल्याला योग्य वेळी योग्य बुद्धी सुचते व त्या संकटातून मार्ग निघतो. 3. सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. आपल्या चांगल्या कर्मामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात. आपण जगाकडे आणि आपल्या समस्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागतो. त्यामुळे अडचणी असूनही आपण आनंदी राहू शकतो आणि त्यावर मात करू शकतो. 4. योग्य मार्गदर्शन मिळते. अनेकदा जीवनात आपल्याला काय करावे हे समजत नाही. अशा वेळी जर आपले कर्म शुद्ध असतील तर आपले स्वामी आपल्याला योग्य व्यक्तीच्या माध्यमातून किंवा आपल्या अंतर्मनातूनच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेण्याचे टाळतो आणि योग्य मार्गावर चालतो. 5. आध्यात्मिक उन्नती होते. चांगले कर्म केवळ भौतिक स्तरावरच नव्हे तर आध्यात्मिक स्तरावरही आपल्या उपयोगी पडते. निस्वार्थ सेवा, ध्यान आणि परमेश्वराचे चिंतन यासारख्या कार्यामुळे आपण निस्वार्थ सेवा, ध्यान आणि परमेश्वराचे चिंतन यासारख्या कर्मामुळे आपले जीवन जास्त सुखी व समाधानी होते. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा म्हणजे कोणतीही जादूची छडी नाही जी फिरवली आणि आपल्या सर्व समस्या एका क्षणात दूर झाल्या. स्वामींची कृपा म्हणजे एक ऊर्जा आहे जी आपल्या चांगल्या कर्मांना बळ देते व आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करते. अनेकदा लोकांना असे वाटते की जर ते चांगले कर्म करत असतील तर त्यांच्या जीवनात कोणतीही समस्या येऊ नये, पण हे शक्य नाही, कारण आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. फरक फक्त इतकाच पडतो की चांगल्या कर्मामुळे त्या समस्यांना सामोरे जाण्याची आपली मानसिक व आध्यात्मिक शक्ती वाढते. तर मंडळी,
जीवनात समस्या आल्यावर निराश होऊ नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवा. केलेले चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाही. ते आज नाही उद्या नक्कीच आपल्याला चांगले फळ देते. तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना पाळन नीतयाला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. करा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जाघे हाती. न सोडी कदा स्वामी जाघे हाती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.